जर्मनीने युद्ध जिंकण्यासाठी असा प्लॅन वापरला की शत्रूला समजायच्या आत देश पाडायचे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. हिटलर सत्तेत आल्यानंतर जर्मनीने फक्त तयारी केली नाही, तर युद्ध जिंकण्यासाठी एक नवीन स्ट्रॅटेजी तयार केली. ब्लिट्झक्रीग म्हणजेच लाइटनिंग वॉर. पण ब्लिट्झक्रीग इतकं खास का होतं? या आधीच्या युद्धात ट्रेंचेस, स्लो मुवमेंट, महिने चालणारी लढाई असायची. पण हिटलरला हे सगळं नको होतं. त्याचा प्लॅन सिंपल होता. वेगाने हल्ला करा, शत्रूला रिॲक्ट करायला वेळही देऊ नका आणि काही दिवसातच देश जिंका. ब्लिट्झक्रीगमध्ये टँक्स, एअरक्राफ्ट आणि इन्फॅन्ट्री हे सगळं एकत्रित कोऑर्डिनेशन अटॅक करत होतं. सुरुवात झाली 1939मध्ये पोलंडवर अटॅक करून. जर्मनीने इतक्या वेगाने हल्ला केला की काही आठवड्यातच पोलंड पडलं. त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स एकामागून एक देश जर्मनीच्या ताब्यात गेले. फ्रान्ससारखा स्ट्रॉंग देशसुद्धा काही आठवड्यातच हरला. पण हे कसं शक्य झालं? फास्ट मुव्हिंग टँक्समुळे, पॅन्झर डायव्हेन्शन्स म्हणतात त्याला, एअर स्ट्राईक्स, कम्युनिकेशन ब्रेकडाऊनमुळे. म्हणजे शत्रूला कळायच्या आत त्यांची डिफेन्स सिस्टीम कोसळायची. बाकी देश काय करत होते यावेळी बाकी देश काय करत असतील? अजूनही जुनी स्ट्रॅटेजी वापरत होते. स्लो रिस्पॉन्स देत होते. म्हणूनच ते ब्लिट्झक्रीगला थांबवू शकले नाहीत. पण हा वेग कायम राहिला का? नाही. कारण जेव्हा जर्मनी रशियामध्ये गेला तेव्हा टेरेन, वेदर आणि रेझिस्टन्स यांनी ब्लिट्झक्रीगला थांबवलं. म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीने जर्मनीला जिंकायची मदत केली तीच पुढे घेऊन फेल होऊ लागली होती. ब्लिट्झक्रीगने युद्धाचं स्वरूप बदललं. पण युद्ध जिंकण्यासाठी फक्त स्पीड पुरेसा नसतो. पुढच्या भागात आपण बघू पर्ल हार्बर अटॅकने अमेरिका युद्धात कसा उतरला. तुमच्या मते ब्लिट्झक्रीग ही हिस्ट्रीमधली बेस्ट स्ट्रॅटेजी होती का?